महिन्याभरासाठी किंवा 2 महिन्यासाठी लागणारी जिऱ्याची पावडर आपण जर करून आधीच ठेवलेली असेल, तर पटकन आपल्याला ही कुठेही वापरता येते. खूप पदार्थांमध्ये अशी जिरा पावडर वापरली, की आपलं काम पटकन होऊन जातं आणि वासही याचा खूप छान येतो. तर त्यासाठी बाजारातून जिरं आणलं, की ते छान निवडून घ्यायचं. त्यातला काडी कचरा काढून टाकायचा आणि त्यानंतर जाड बुडाच्या पातेलीमध्ये किंवा कढईमध्ये हे बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. गॅस अतिशय मंद ठेवायचा, म्हणजे हे आपल्याला छान भाजता येतं. खमंग भाजल्यानंतर याला एक सुगंध पसरतो. त्यावरून समजायचं की छान भाजून झालेलं आहे. रंग जास्तीत जास्त बदलायचा नाहीये. अगदी गुलाबीसर रंग झाला तरी चालेल, पण काळपट रंग होता कामा नये. मग त्याला एक करपल्याचा वास येतो आणि तसं झालं तर पावडर काळपट दिसते आणि पदार्थाला जो वास येतो त्याच्यामध्ये सुद्धा सुगंधापेक्षा खराब वासच जास्त येतो. म्हणून खूप जास्त पण आपल्याला परतवून घ्यायचं नाहीये. हे असं आपण बोटानं बघायचं, चुरचुरीत झालं पाहिजे, म्हणजे मिक्सरला लावल्यानंतर अशी छान बारीक पावडर तयार करता येते. बारीक याचा अर्थ खूप बारीक पण होत नाही, पण अशी चुरचुरीत रवाळ थोडीशी ही पावडर असते आणि अशीच सरबतात वगैरे सुद्धा प्यायला खूप छान लागते. खास करून कोकम सरबतात वगैरे जिरा पावडर वापरली जाते आणि अशी पावडर जेव्हा असते त्यावेळेला सगळं सरबत पीत असताना त्याच्याबरोबर ही पावडर सुद्धा पिऊन घ्यायची, म्हणजे याचा जो औषधी उपयोग आहे तो आपल्याला फायदेशीर ठरतो. कोशिंबिरी, रायतं किंवा सरबत यामध्ये तुम्हाला वापरायला पटकन उपयोगी पडेल. त्यासाठी अशी बनवून ठेवा, म्हणजे मग पटकन वापरता येईल. तुम्हाला अशा वेगवेगळ्या टिप्स आणि वेगवेगळ्या आयडियाज आवडत असतील तर स्वरूप चंद्रकला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.